प्रत्येक क्षण काहीतरी सांगतो आणि त्या क्षणांमधली गोष्ट सांगते. स्टोरीज विथ दीप्ती. गुड मॉर्निंग. मोमेंट्स विथ दीप्तीच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. सांगायला खूप आनंद होतोय की आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन आणि खास भाग सुरू होतोय, स्टोरीज विथ दीप्ती. या नवीन सेगमेंटमध्ये आपल्याला मराठीतल्या वेगवेगळ्या शैलींमधल्या हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकायला मिळतील. कधी सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या, कधी मानवी नात्यांच्या गोड अनुभवांवर आधारित, तर कधी अशा गोष्टी ज्या आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दाखवतात. आज गुरुपौर्णिमा आहे. आजपासून सुरू होणाऱ्या या गोष्टी त्या फक्त ऐकण्यासाठी नाहीत, त्या अनुभवण्यासाठी आहेत. स्टोरीज विथ दीप्ती, जिथं प्रत्येक क्षणात एक गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्टीत एक आपण. कथेचं शीर्षक पाठीवरचा हात. तो दिवस अजूनही आठवतो. 12वीचा निकालाचा दिवस. सगळ्यांकडून अपेक्षा होत्या. तू पहिला येशील, IIT करणार ना, तुझं तर नक्कीच होणार बाबा. आणि माझा निकाल फक्त 56%. घरात शांतता. आईच्या डोळ्यात पाणी येऊन म्हणाली, आता काय करशील? बाबा म्हणाले, झालं आता, इंजिनिअरिंगचं स्वप्न विसर. फोन बंद केला. मित्रांना उत्तर दिलं नाही. फक्त एक व्यक्ती होती जी समोर येईल असं वाटलं. माझे सर, देशमुख सर, माझ्या कॉलेजचे फिजिक्स प्रोफेसर. कठोर पण नेहमी नेमकं बोलणारे. त्यांच्या घरी गेलो. काही बोललो नाही, फक्त बसून राहिलो. त्यांनी विचारलं, निकाल बघितलास? मी मान हलवली. ते म्हणाले, एक निकाल ठरवतं का रे तुझं सगळं आयुष्य? मी तुला फक्त एक विचारतो, हार मानशील की लढशील? मी काहीच बोललो नाही. ते पुढे म्हणाले, माझं वाच, मी 10वीत 3दा नापास झालो होतो, पण आज मी शिक्षक आहे, कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि कोणीतरी माझ्यावर. त्या क्षणी त्यांच्या हाताने माझ्या पाठीवरून दिलेला हात फटका, तो रागाचा नव्हता, तो होता मी तुझ्यावर विश्वास ठेवतो असं सांगणारा हात. त्या दिवसानंतर मी निर्णय घेतला, मी पुन्हा सुरुवात करणार. ड्रॉप घेतलं, पुन्हा अभ्यास केला. सकाळी 6ला उठून अभ्यास, संध्याकाळी क्लास. प्रत्येक अडचणीत सरांचा आवाज आठवायचा, हार मानशील का लढशील? 1 वर्षाने पुन्हा परीक्षा दिली. 91%. नुसते मार्क्स वाढले नाही, मीच बदललो होतो. आज मी एका MNCमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आई बाबा अभिमानाने पाहतात. आणि देशमुख सर, गेल्या गुरुपौर्णिमेला त्यांच्याकडे गेलो. ह्यावेळी मी त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हटलं, सर, आज मी जो आहे तो त्या दिवशीच्या पाठीवरच्या हातामुळे आहे बरं का. या कथेतून एकच संदेश मिळतो, गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नसतो, तो फक्त तुम्ही कोसळला असताना उभा करतो, हरवल्यावर दिशा दाखवतो आणि चुकल्यावरही शब्दांशिवाय समजून घेतो. कधीकधी आयुष्य बदलायला एक निकाल पुरेसा नसतो, पण एका गुरुचा हात मात्र पुरेसा असतो. ही गोष्ट तुम्हाला थोडी जरी स्पर्शून गेली असेल तर पुढच्या गोष्टीसाठी जरूर या. तोवर स्वतःच्या गोष्टी घडवत राहा. गोष्ट आवडली